ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानकासाठी 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केली होती. डॉक्टर निधी अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केलेला असून तो प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्याने लवकरच स्थानकाचे काम मार्गी लागणार आहे. या स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे स्थानक असं नाव देण्याची मागणी आज संसदेमध्ये ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने केली. संसदेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित 2026-27 या वर्षाच्या अनुदान मागणीवरती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. 26 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांच्या प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. काही काळ हे काम संथ गतीने सुरू होतं. आता या कामासाठी 250 कोटींचा निधी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केला आहे. याबद्दल संसदेत खासदार नरेश म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांच्या ठाणेकरांच्या वतीने जाहीर आभार मानलेत. नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे रेल्वे स्थानक नाव देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच अमृत भारत स्टेशन या योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशनच्या मोठ्या दर्जाच्या अपग्रेडेशनचा प्रस्तावासाठी 949 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो प्रस्ताव मध्य रेल्वे विभागाने सादर केला आहे, परंतु रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित आहे. तो त्वरित मंजूर करावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी लावून धरली आहे.